द डीप डाईव्हच्या या नव्या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. मी विचार करत होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीने बॅटमॅन गेम खेळताना त्या गॉथम शहराच्या मोठ्या इमारतींवरून उडी मारली असेल ना, तेव्हा नक्कीच वाटलं असेल की हे सगळं एखाद्या मोठ्या हॉलिवूड स्टुडिओची कमाल आहे. हो, साहजिकच आहे तसं विचार येणं. पण खरं सांगू का, खरी बोंब इथेच आहे. तो बॅटमॅन हवेत कसा उडेल, त्याच्या केपवर म्हणजे त्या झग्यावर हवेचा दाब कसा असेल आणि जमिनीवर उतरताना त्यातलं भौतिकशास्त्र काय असेल. होय, त्याचे कॅल्क्युलेशन्स. अगदी बरोबर. याचं अचूक गणित कदाचित आपल्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्या एखाद्या भारतीयाने सोडवलेलं असू शकतं. आणि म्हणूनच आज आपण एका अशा अदृश्य पण अतिशय शक्तिशाली आणि अब्जावधी डॉलर्सच्या जगाचा वेध घेणार आहोत. नक्कीच हा विषय खूपच रंजक आहे. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे तो प्राध्यापक सुहास जगताप यांच्या गेमिंग करिअर या दस्तऐवजातील नोंदी. आपली आजची मुख्य मोहीम काय आहे तर व्हिडिओ गेम्स खेळणं म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे, हा जो एक जुना समज आहे ना. हो, तो समज आजही खूप लोकांमध्ये आहे. हो ना, तोच समज मुळासकट मोडून काढायचा आहे. आजची चर्चा केवळ स्क्रीनवर गेम खेळण्याबद्दल नाहीये, तर त्या पडद्यामागे काम करणाऱ्या आणि कोट्यावधी रुपये कमवणाऱ्या अदृश्य कलाकारांबद्दल आहे. चला तर मग हे समजून घेऊया. मला वाटतं हा विषय खरंच अतिशय वेधक आहे. कारण बघा, हा विषय तंत्रज्ञान, कला आणि अर्थकारण या तिन्हींचा एक अभूतपूर्व संगम आहे. बरोबर. बऱ्याचदा कसं होतं, गेमिंग हा शब्द ऐकल्यावर लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त एखादा तरुण मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर खिळून बसलेला दिसतो. हो, म्हणजे डोळे विस्पारून नुसता गेम खेळतोय असं चित्र उभं राहतं. अगदी तेच. पण प्राध्यापक जगताप यांच्या संशोधनातून जे चित्र समोर येतं ते पूर्णपणे वेगळं आहे. व्हिडिओ गेम्सचं क्षेत्र आता केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. म्हणजे ती आता एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. हो, एक जागतिक अर्थव्यवस्था बनली आहे ती, जिथे तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षरशः हजारो लोकांसाठी रोजगाराचे महाकाय दरवाजे उघडले गेले आहेत. आणि या अर्थव्यवस्थेचा आकार किती प्रचंड आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट आकड्यांकडे वळायला हवं. कारण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष आकडेवारी पाहत नाही तोपर्यंत या क्षेत्राची भव्यता लक्षात येत नाही. नक्कीच. संशोधनातील नोंदींनुसार 2018 मध्ये भारतीय गेमिंग उद्योगाचा नफा 44 अब्ज रुपये इतका होता. बापरे, 44 अब्ज. हो, आणि जेरेमी जॅक्सन यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 2023 पर्यंत हाच नफा 120 अब्ज रुपये म्हणजे तब्बल 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोचणार आहे. 12,000 कोटी रुपये? हे आकडे खरंच चक्रावून टाकणारे आहेत. आणि जागतिक स्तरावर विचार केला तर हा उद्योग 200 अब्ज डॉलर्सच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. खरं तर बघा, हे आकडे केवळ एका स्क्रीनवर दिसणाऱ्या खेळाचे नाहीत. मग अजून कशाचे आहेत? त्या खेळाभोवती निर्माण झालेल्या संपूर्ण परिसंस्थेचे म्हणजे इकोसिस्टमचे आहेत. यामध्ये खेळची विक्री येते, त्यातील इनगेम खरेदी येते आणि ई स्पोर्ट्स या सर्वांचा समावेश होतो. अच्छा, म्हणजे गेमच्या आत जे आपण कॉइन्स किंवा कपडे विकत घेतो ते सुद्धा. होय, पण या संपूर्ण माहितीत सर्वात धक्कादायक आणि अभिमानास्पद गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे जागतिक स्तरावरील मोठ्या स्टुडिओजमध्ये असलेला भारतीयांचा प्रचंड दबदबा. अगदी बरोबर. ते आकडे तर मी मुद्दाम सर्वांसमोर मांडणार होते. म्हणजे बघा, 2008च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील नॉटी डॉग या अत्यंत प्रसिद्ध गेमिंग स्टुडिओमध्ये, तो खूप मोठा स्टुडिओ आहे. हो ना, तिथे 300 पैकी 37 डेव्हलपर्स हे भारतीय होते. अरे वा. आणि त्यानंतर 2012 मध्ये इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजे EA स्टुडिओ, जो फिफा आणि बॅटलफील्ड सारख्या जगप्रसिद्ध गेम्सचा निर्माता आहे, तिथे काम करणारे सर्वच्या सर्व 291 डेव्हलपर्स हे भारतीय होते. एक मिनिट, सर्वच्या सर्व 291 भारतीय होते? क्या बात आहे. होय. आणि एवढंच नाही, बॅटमॅन गेम बनवणाऱ्या रॉक डुडीमध्ये 2008 मध्ये 52 तर 2017 मध्ये 12 भारतीय डेव्हलपर्स काम करत होते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. कोणालाही याची खात्री करायची असेल तर कोणत्याही मोठ्या गेमच्या शेवटी येणारी क्रेडिट्स तपासून पाहता येतील. त्यात अनेक भारतीय नावं हमखास दिसतील. मला तर वाटतं हे असं आहे की जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि उत्तुंग गगनचुंबी इमारती पाहताना अचानक समजावं की त्यांचे मुख्य वास्तुविशारद आपल्याच शेजारच्या गल्लीतले आहेत. अगदी तेच. हे वास्तुविशारदांचं रूपक तुम्ही अतिशय चपखल वापरलं, कारण आपण सर्वजण खेळाडू म्हणून त्या आभासी जगाचा आनंद घेत असतो, पण ते जग बनवणारे हात आणि डोकी आपल्याच देशातील आहेत हे बऱ्याचदा अज्ञात असतं. हो, आपण कधी तिकडे लक्षच देत नाही.
आणि यामागील मुख्य कारण म्हणजे भारतीयांची तांत्रिक आणि तार्किक विचार करण्याची नैसर्गिक क्षमता. म्हणजे लॉजिकल थिंकिंग? होय, गेमिंग हे केवळ सुंदर चित्र काढण्याचं काम नाहीये. त्या चित्रांना गणिताच्या आणि अल्गोरिथमच्या सहाय्याने जिवंत करावं लागतं आणि तिथेच हे भारतीय तंत्रज्ञ बाजी मारतात. जेव्हा आपण या अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि भारतीयांच्या वर्चस्वाबद्दल बोलतो ना, तेव्हा साहजिकच कमाईचा प्रश्न समोर येतो. हो, अर्थार्जन तर महत्वाचं आहेच. प्राध्यापक जगताप यांच्या नोंदींनुसार अमेरिकेत 2020 मध्ये एका गेम डेव्हलपरचा सुरुवातीचा पगार सुमारे $40,000 म्हणजे भारतीय चलनात साधारण 29 लाख रुपये होता. सुरुवातीचा पगार 29 लाख? हो, आणि काही वर्षांच्या अनुभवानंतर तो थेट $1,20,000 म्हणजे जवळपास 88 लाख रुपयांपर्यंत जातो. आणि भारतात काय स्थिती आहे? भारताही सरासरी पगार 4,91,000 रुपयांच्या आसपास आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. काय? या संशोधनात एका विकसकाचा उल्लेख आहे, ज्याचं नाव सुरक्षिततेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आलं आहे, पण ती व्यक्ती वर्षाला तब्बल 14 कोटी रुपये कमवते. बापरे! आता इथे मला खरोखरच प्रश्न पडतो, 14 कोटी एका वर्षाला, एवढे पैसे एक कंपनी एका डेव्हलपरला का देईल? नक्की असं काय तंत्र वापरतात हे लोक? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 14 कोटी रुपये हा आकडा ऐकायला अवाढव्य वाटतो, पण त्यामागचं कारण आणि यंत्रणा समजून घेणं आवश्यक आहे. नक्कीच, मला तर खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची. बघा, कंपनी एवढा पैसा फक्त कोडिंग करण्यासाठी देत नाही. समजा एखाद्या गेममध्ये एकाच वेळी लाखो लोक ऑनलाईन खेळत आहेत. जर त्या गेमचा कोड थोडा जरी कच्चा असेल ना, तर सर्व्हर क्रॅश होऊ शकतो किंवा गेम खूप स्लो होऊ शकतो. आणि मग लोक तो गेम खेळणं सोडून देतील. अगदी बरोबर. आणि यामुळे कंपनीचे कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. हा जो उच्च दर्जाचा डेव्हलपर असतो ना, तो असा अचूक आणि प्रगत अल्गोरिदम लिहितो, ज्यामुळे गेम अतिशय वेगाने चालतो आणि जुन्या कम्प्युटर्सवरही अडकत नाही. अरे वा, म्हणजे तो एका अर्थी कंपनीचे पैसे वाचवतो. होय, त्याच्या या एका कौशल्यपूर्ण गणितामुळे कंपनीचे लाखो डॉलर्स वाचतात आणि जगभरातील नवीन खेळाडू जोडले जातात. त्यामुळे तो 14 कोटींचा पगार हा खर्च नसून कंपनीसाठी एक अत्यंत फायदेशीर गुंतवणूक असते. क्या बात है. म्हणजे तो डेव्हलपर त्या कंपनीचा तारणहारच असतो. पण हे सगळं घडतं कसं? मला म्हणायचंय की गेम बनवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया नक्की कशी असते? कसं आहे माहितीये? ही प्रक्रिया हुबेहूब एखादा भव्य हॉलिवूड चित्रपट बनवण्यासारखीच असते. अच्छा. हो, पण यात तंत्रज्ञानाचा स्तर खूप वरचा असतो. सर्वात आधी एक कथेचा गाभा किंवा कथानक ठरवलं जातं. त्यानंतर त्याची पटकथा लिहिली जाते. कथेनुसार पात्रांची निवड होते आणि मग त्यांचं ॲनिमेशन केलं जातं. म्हणजे पूर्ण एका सिनेमासारखी तयारी असते. अगदी. यामध्ये 2 मुख्य विभाग सतत एकत्र काम करत असतात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. गेम डिझायनर, ॲक्शन डिझायनर, लेव्हल डिझायनर, स्टोरीबोर्ड आर्टिस्ट आणि गेम टेस्टर अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये असतात. या भूमिकांबद्दल विचार करताना मला लेव्हल डिझायनर हे पद खूप रंजक वाटलं. हो, ते खूपच क्रिएटिव्ह काम आहे. आपण असं म्हणू शकतो का की लेव्हल डिझायनर म्हणजे एखाद्या प्रचंड मोठ्या संग्रहालयातील एक अदृश्य मार्गदर्शक असल्यासारखं आहे? अदृश्य मार्गदर्शक कसं काय? कारण ते प्रकाशाचा खेळ, शत्रूंची अचूक जागा आणि आवाजाचा अत्यंत हुशारीने वापर करून खेळाडूला नकळतपणे त्याच दिशेने जायला भाग पाडतात जिथे त्यांना न्यायचे आहे, आणि खेळाडूला वाटत असतं की हे सर्व निर्णय तो स्वतः घेत आहे. अगदी तंतोतंत. तुम्ही खूप छान उदाहरण दिलं. लेव्हल डिझायनर खऱ्या अर्थाने खेळाडूच्या मानसशास्त्राशी खेळत असतो. आणि ह्याच प्रक्रियेतील गुंतागुंती समजून घेण्यासाठी आपण संदर्भ साहित्य दिलेल्या डिऑन ऑफ ग्रीस यूट्यूब या दृश्याचं विश्लेषण करूया. हो, त्या व्हिडिओमध्ये काय आहे नक्की? या संदर्भात आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रसिद्ध गेम्सची दृश्य दिसतात. पहिल्या भागात हेलो गेममधील तो प्रसिद्ध मास्टर चीफ हे पात्र दिसतं. हो, तो आयकॉनिक हिरो. दुसऱ्या भागात टायटनफॉलमधील अवाढव्य लढाऊ मशीन्स म्हणजे ज्यांना मेक्स म्हणतात ती दिसतात. तिसऱ्या भागात एका बंदूकधारी महिला पात्राच्या कपड्यांचे अतिशय बारीक पोत म्हणजे टेक्स्चर्स दिसतात. म्हणजे कपड्याचं कापड कसं आहे ते अगदी खरं वाटतं. बरोबर. आणि चौथ्या भागात डूम या गेममधील वेगवान ॲक्शन दिसते. हो, डूममधली ॲक्शन तर खूपच फास्ट असते. पण ते टायटनफॉलचे महाकाय मशीन्स पाहताना खरोखरच त्यांच्या वजनाचा आणि ताकदीची जाणीव होते. पण हे फक्त चित्रकला नाहीये ना? अजिबात नाही. आणि इथेच ॲक्शन डिझायनर आणि गेम डेव्हलपर यांच्यातील समन्वयाचं रहस्य दडलंय. टायटनफॉलमधील
50 टनांचं ते महाकाय मशीन जेव्हा हवेतून उडी मारून जमिनीवर आदळतं तेव्हा ते केवळ एक चित्र खाली येत नसतं. मग काय असं ते? डेव्हलपर त्या मशीनला प्रत्यक्ष भौतिकशास्त्राचे नियम लागू करतो. गुरुत्वाकर्षणाचा वेग किती असावा, ते मशीन जमिनीवर आदळल्यावर किती धूळ उडेल. बापरे, इतका बारीक विचार. होय, आणि मुख्य म्हणजे कॅमेरा किती प्रमाणात हलेल, जेणेकरून खेळाडूला त्या 50 टनाच्या वजनाचा प्रत्यक्ष धक्का स्क्रीनवर जाणवेल. हे सर्व कोडिंगच्या माध्यमातून गणिताच्या सूत्रात बसवलं जातं. म्हणजे ॲक्शन डिझायनर काय घडेल हे ठरवतो, तर डेव्हलपर कसं घडेल ह्याचं गणित सोडवतो. अगदी बरोबर. हे ऐकल्यानंतर कोणीही विचार करेल की भौतिकशास्त्राचे एवढे प्रगत नियम लागू करण्यासाठी आणि 14 कोटींसारखे गले लठ्ठ पगार मिळवण्यासाठी नक्कीच MIT किंवा IIT मधून इंजिनिअरिंगची खूप मोठी पदवी लागली असेल. हा एक मोठा गैरसमज आहे. हो ना, पण इथेच या चर्चेत एक अत्यंत अनपेक्षित आणि मोठा धक्का बसतो आणि मला स्वतःला हे वाचून खूप आश्चर्य वाटलं होतं. होय, आणि हा या विश्लेषणातील सर्वात मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. प्राध्यापक जगताप यांचं संशोधन अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतं की गेमिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शाळा कॉलेजमधील तुमची शाखा कोणती आहे, मग ती कला असो, वाणिज्य असो किंवा विज्ञान असो, याने काहीही फरक पडत नाही. एक मिनिट, काहीच फरक पडत नाही? अजिबात नाही. 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत किती गुण मिळाले किंवा शाळेत तुम्ही कुणाशी भांडणे केली, याच्याशी या जागतिक कंपन्यांना कसलंही देणं घेणं नसतं. थांबा, हे पचायला जरा जड जातंय. आपण अशा जगात राहतो जिथे साध्या कारकून पदाच्या नोकरीसाठीही 2-2 पदव्या मागितल्या जातात. आणि तुम्ही सांगताय की 14 कोटींचे पॅकेज देणाऱ्या कंपन्यांना मार्कांशी किंवा डिग्रीशी काहीच देणं घेणं नाही? हो, हे 100% खरं आहे. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याने गणिताचा तास नेहमी बुडवलाय, पण तो पायथॉन कोडिंगमध्ये एकदम एक्सपर्ट आहे, तर तो विद्यार्थी पारंपरिक परीक्षेत नेहमी पहिला येणारा पण कोडिंग अजिबात न येणारा विद्यार्थ्यापेक्षा त्या मोठ्या गेम स्टुडिओसाठी जास्त मौल्यवान ठरू शकतो का? हा अतिशय खोचक पण अत्यंत अचूक प्रश्न आहे आणि याचं उत्तर 100% होय असंच आहे. पण असं का? यामागील का समजून घेणं गरजेचं आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्याची स्मरणशक्ती तपासते, म्हणजे तुम्ही किती पाठ करू शकता. पण गेमिंग क्षेत्र हे पूर्णपणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर आधारित आहे. तिथे कागदी पदव्यांपेक्षा प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्य महत्वाचं असते. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष काम करून दाखवा. होय. या उद्योगात टिकून राहण्यासाठी फक्त 2 प्रमुख अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. पहिली म्हणजे गणिताचा उत्तम पाया आणि दुसरी म्हणजे किमान 2 संगणक भाषांवर प्रभुत्व. 2 संगणक भाषा म्हणजे C++, जावा, पायथन यांसारख्या भाषांबद्दल आपण बोलत आहोत? हो, अगदी त्याच भाषा. पण 2च का? एका भाषेवर काम भागत नाही का? उत्तम मुद्दा. संशोधनात नमूद केल्याप्रमाणे C++, C#, जावा, जावास्क्रिप्ट, HTML5 किंवा पायथन यांपैकी 2 भाषा येणं आवश्यक असतं. यामागचं कारण असं की प्रत्येक भाषेचं काम वेगळं असतं. म्हणजे कसं? उदाहरणार्थ C++ ही अत्यंत शक्तिशाली भाषा मानली जाते. ती थेट कम्प्युटरच्या हार्डवेअरशी संवाद साधते. त्यामुळे हाय एंड ग्राफिक्स आणि गेम इंजिन बनवण्यासाठी तिचा वापर होतो. आणि दुसरी भाषा? तर दुसरीकडे पायथन ही अत्यंत लवचिक भाषा आहे, जिचा वापर गेममधील पात्रांची कृती ठरवण्यासाठी होतो. त्यामुळे एका मोठ्या गेमसाठी या दोन्ही भाषांचा ताळमेळ आवश्यक असतो. आणि सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे काय? एक भाषा शिकण्यासाठी सरासरी फक्त 3 महिने लागतात. डॉक्टर किंवा वकील होण्यासाठी भिंतीवर प्रमाणपत्र लावावी लागतात. पण गेम डेव्हलपरची सर्व कौशल्ये त्याच्या डोक्यात असतात, कागदावर नाही. क्या बात आहे. आणि मगाशी मी जो गणिताचा तास बुडवणाऱ्या विद्यार्थ्याचा उल्लेख केला ना, तिथे एक मोठी मेख आहे हे माझ्या आत्ता लक्षात येते. कोणती मेख? गणिताचा तास बुडवला तरी चालेल, पण गणित येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्क्रीनवर जेव्हा एखादी गोळी उडते तेव्हा ती कोणत्या कोणातून जाईल, हवेच्या वेगामुळे तिचा मार्ग कसा बदलेल, हे ठरवण्यासाठी त्रिकोणमिती आणि भूमितीचीच गरज असते. अगदी बरोबर. हे पाठ्यपुस्तकातील रटाळ गणित नसून प्रत्यक्ष उपयोगात आणलेलं गणित आहे. हो, तुम्ही अगदी अचूक ओळखलत. आणि याच व्यावहारिक ज्ञानाच्या आणि कोडिंगच्या जोरावर भारतीयांनी जगावर कशी छाप पाडली आहे याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. हो, आपण मगाशी स्टुडिओजची नावं पाहिलीच. केवळ गेमिंगमध्येच नाही तर संपूर्ण जागतिक सॉफ्टवेअर क्षेत्रात भारतीयांची मजल थक्क करणारी आहे. अल्फाबेट किंवा गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला ही नावं तर आता जगप्रसिद्ध आहेतच. हो, ते तर सर्वांनाच माहिती आहेत. पण या व्यतिरिक्त
अनिमा पाटील, वरुण जाधव, अमनदीप सिंग, रोहन ठक्कर अशी अनेक नावं आहेत जे थेट अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रोमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून आपलं वर्चस्व गाजवत आहेत. बापरे, नासा आणि इस्रोमध्ये. होय, हे स्पष्ट करतं की भारतीय बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर कोडिंग यांचे एक अतिशय अभेद्य आणि नैसर्गिक नातं आहे. ही नावं खरोखरच खूप प्रेरणादायी आहेत. पण जेव्हा हे सगळे ऐकून एखाद्याला वाटेल की मलाही या क्षेत्रात जायचंय, तेव्हा प्रश्न पडतो की या मार्गावर चालायला सुरुवात कशी करायची. जर कोडिंग आणि गणित एवढं महत्वाचं आहे, तर हे सर्व शिकायचं कुठे? मार्ग अतिशय स्पष्ट आणि खुला आहे. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे वयाची कोणतीही मोठी अडचण नाही. म्हणजे कोणत्याही वयात शिकता येतं. साधारण 13 ते 29 वर्षांमधील कोणतीही व्यक्ती हे कौशल्य शिकू शकते. 12वी पास झाल्यानंतर किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल्यावर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, जसे की BSc इन गेमिंग, MSc इन मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन इत्यादी. आणि ह्याच्यासाठी मोठ्या संस्था आहेत का? हो, जगभरातील मोठ्या संस्थांचा यात उल्लेख आहे, जसे की युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि भारतात? भारतातही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजे NID पुणे, ICAT, मॅक पुणे, गिगा चेन्नई यांसारख्या उत्कृष्ट संस्था आहेत. पण मला या संशोधनातील सर्वात आशादायक गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? समजा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे एखाद्याला या मोठ्या आणि महागड्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नाही, तरीही सर्व काही संपत नाही. अगदी बरोबर. आपल्या घराजवळच्या एखाद्या साध्या खाजगी संस्थेतून जरी जावा किंवा पायथन शिकून त्यावर प्रभुत्व मिळवलं ना, तरीही ती व्यक्ती या जागतिक शर्यतीत यशस्वी होऊ शकते. नक्कीच. सुरुवात करण्यासाठी स्वतःचे छोटे गेम्स बनवून ते YouTubeवरून लोकांसमोर आणता येतात आणि तिथून थेट पैसे कमवण्याची सुरुवात करता येते. याला कोणत्याही मोठ्या विद्यापीठाच्या मान्यतेची गरज नाही. हाच तो प्रॅक्टिकल अप्रोच आहे जो या उद्योगाचा पाया आहे. या संदर्भात संशोधनात हाफ लाईफ 2 या अत्यंत प्रसिद्ध गेममधील एका संवादाचा खूप मार्मिक उल्लेख केला आहे. कोणता संवाद? त्यात म्हटलंय, द राईट मॅन इन द रॉंग प्लेस कॅन मेक ऑल द डिफरन्स इन द वर्ल्ड. म्हणजे चुकीच्या जागी असलेला योग्य माणूस जगातील सर्व समीकरणे बदलू शकतो. अरे वा, खूपच भारी वाक्य आहे हे. याचा अर्थ असा की तुमची पार्श्वभूमी काय आहे किंवा तुम्ही कुठल्या छोट्या शहरातून येता याला कवडीचीही किंमत नाहीये. जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही जगात कुठेही बसून मोठा बदल घडवू शकता. हे ऐकल्यावर अंगावर काटा येतो. तुमचं कामच तुमची ओळख बनत असतं. पण हे सगळे साध्य करण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची म्हणजे माइंडसेटची गरज नक्कीच लागत असणार. होय, आणि म्हणूनच या दस्तऐवजाच्या शेवटी गौतम बुद्धांच्या एका महान विचाराशी या संपूर्ण क्षेत्राची सांगड घातली आहे. गौतम बुद्धांचा विचार गेमिंगच्या संदर्भात? हो, तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता. तज्ज्ञ म्हणून मला इथे स्पष्ट करावंसं वाटतं की गेमिंग हे क्षेत्र अशा लोकांसाठी बनलेलं नाही जे कायम सुरक्षित आणि एकाच चौकटीत राहून विचार करतात. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करणं गरजेचं आहे. अगदी. जे लोक सतत नवीन प्रयोग करण्यास घाबरतात त्यांच्यासाठी हा मार्ग नाही. येथे स्वतःवर प्रचंड विश्वास आणि किमान 2-3 वर्षांची अतिशय कठोर मेहनत आवश्यक आहे. जर कोणी हा वेळ आणि पूर्ण एकाग्रता देऊ शकला तर त्याचं भविष्य नक्कीच सोनेरी असू शकतं. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून आपण नक्की काय मिळवलं याचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होते की गेमिंग हे आता फक्त लहान मुलांचे खेळणे राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. तो आता एक अतिशय गंभीर, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि प्रचंड आर्थिक क्षमता असलेला जागतिक उद्योग आहे. आणि गणिताची भक्कम जोड, किमान 2 संगणक भाषांची मजबूत पकड आणि कायम चौकती बाहेरचा विचार करण्याची सवय, हे 3 गुण एखाद्या व्यक्तीला 14 कोटींपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवून देऊ शकतात आणि जागतिक स्तरावर एका अदृश्य पण शक्तिशाली कलाकाराची ओळख देऊ शकतात. आणि सर्वात मोठा धडा हा आहे की आपण जे गेम्स पाहतो ती एक जादू वाटत असली तरी ती जादू म्हणजे भौतिकशास्त्र, गणित आणि तर्कशास्त्राचे अत्यंत अचूक संयोजन असते. आणि या नव्या जगात तुमची कागदी प्रमाणपत्रे नाहीत तर तुमचं प्रत्यक्ष कौशल्य बोलतं. अगदी बरोबर. आणि आता चर्चेच्या अगदी शेवटी मला एक विचार मांडायचा आहे जो या सर्व संदर्भांवर आधारित आहे, पण तो आपल्याला भविष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावतो. कोणता विचार? विचार करा,
जर आज गेमिंगसारख्या अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगात पारंपरिक आणि महागड्या पदव्यांना पूर्णपणे केराची टोपली दाखवून केवळ प्रत्यक्ष गणिताचे आणि कोडिंगचे कौशल्य एखाद्याला थेट आंतरराष्ट्रीय स्टुडिओमध्ये 14 कोटींचं पॅकेज देऊ शकत असेल तर येत्या दशकात आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच ह्या कौशल्य आधारित मॉडेलमुळे कोसळून पडेल का? आपण आजही शाळा कॉलेजमध्ये फक्त एका कागदी सर्टिफिकेटसाठी लाखो रुपये खर्च करत आहोत की खरोखरच असे काही कौशल्य शिकत आहोत ज्याला प्रत्यक्ष जगात काही किंमत आहे? हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. पण तो विचार करण्यासारखा नक्कीच आहे. याच एका महत्त्वाचे आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत त्या अदृश्य कलाकारांच्या आणि डिजिटल वास्तुविशारदांच्या जगाची सफर आज आपण इथेच थांबूया. द डीप डाईव्हच्या या प्रवासात आणि आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. सुरक्षित रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.